निमा संघटना व सामाजिक कार्यकर्त्या महिला यांच्या वतीने कोलकाता येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने। बुलढाणा निमा संघटना व महिला संघटनांच्या वतीने कोलकाता येथील डॉक्टर महिलेचा लैंगिक छळ करून खून केल्या प्रकरणाचा बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निमा संघटना व महिला संघटनांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत जोरदार निदर्शने करण्यात आली। कोलकाता येथे 9 ऑगस्ट रोजीच्या सकाळी पहाटेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटल येथे द्वितीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कर्तव्यावर असताना लैंगिक छळ करून तिचा खून करण्यात आला। या हत्येच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध महिला संघटना व निमा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करत जोरदार निदर्शने करण्यात आली। यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देखील देण्यात आले। या घटनेचा निमा संघटना, स्त्री मुक्ती संघटना, ताराबाई शिंदे स्मृती विकास संस्था, लोकमंच बुलढाणा, महिला जागृती संस्था, दिव्य ज्योती बौद्धिशीय संस्था यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठाण, निमा संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा डॉक्टर माधवी जवरे, संध्याताई इंगळे, डॉक्टर अस्मिता मनवर, सौ अनिता कापरे, डॉक्टर शारदा वाघ, सौ पूजा पाठक, सौ संगीता कुलकर्णी, सौ संगीता राठोड यांच्यासह असंख्य महिला भगिनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या व अशा घटना घडणार नाहीत यासाठी उपाययोजना कराव्यात अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला काय करता येईल अशा घटनेनंतर पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे। ही घटना नाही इथे एका महिला डॉक्टरवर भीषण असा तिच्यावर अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार झाला आणि त्यानंतर तिची क्रूर अशी हत्या केली। तर एका महिला डॉक्टरला ती तिची ड्युटी बजावत असताना, तिने इतकं उच्च शिक्षण घेतलं असताना जर तिला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी मिळत नसेल, एक डॉक्टर व्हायसाठी कितीतरी परिश्रम करावे लागतात, किती वेळ त्यांना द्यावा लागतो आणि एक समाजाचं किती मोठं याच्यामुळे नुकसान आहे। तर एवढ्या अशा शिकलेल्याच व्यक्ती काय कुठलीही महिला असू दे, कुठल्याही महिलेला जर सुरक्षितता मिळत नसेल तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। अशा प्रकारच्या कुठल्याही घटना होऊ नये आणि महिला डॉक्टर्स असो ज्या रात्रीच्या वेळी ड्युटी करतात त्यांच्यासाठी सिक्युरिटीची सोय असलीच पाहिजे, त्यांना सुरक्षा असली पाहिजे, त्यांना स्वतंत्र रूम असली पाहिजे, त्यांना स्वतंत्र असं प्रसाधन गृह असलं पाहिजे। या सगळ्या सुविधा त्यांना असतील तरच त्यांनी तिथे ड्युटी करावी, अन्यथा त्यांनी ड्युटी करू नये। आणि आम्ही बंद करणार आहोत म्हणजे रात्रीच्या ड्युटी महिला डॉक्टरांसाठी त्या सिक्युरिटी सिक्युअर नाहीये। निर्घृण अशी हत्या, रेप आणि हत्या हे ज्या डॉक्टर मुलीचा ती कामावर असताना रात्री झालेला आहे, अतिशय निषेधार्ह आणि घृणास्पद अशी ही घटना आहे। आम्ही सर्व डॉक्टर आणि सर्व सामान्य नागरिक पण ह्याचा अतिशय निषेध करत आहोत। आणि ह्याच्यानंतर आपल्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी पण जेव्हा एक 2-3 हजाराचा जमाव या कॉलेजमध्ये आला, शांततेने जे डॉक्टर प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावरती त्यांनी सगळ्यांनी अटॅक केला की त्यांना अक्षरशः लपून राहावं लागलं, त्या डॉक्टरांना आणि मुलींना आणि मुलांना पण डॉक्टर, आणि त्यांनी पूर्ण ICUची नासधूस केलेली आहे। जाड्या ज्या लोखंडी गेट आहेत ते तोडलेले आहेत, त्यांचं मेडिसिन डिपार्टमेंटमधले मेडिसिन फेकलेले आहेत, जो सेमिनार हॉल आहे जिथे एव्हिडन्सेस होते तो जाळून टाकला। तर ह्या सगळ्या मागे काय आहे एक्झॅक्टली म्हणजे हे कळायच्या पलीकडचं आहे। तर ह्याचा लवकरात लवकर निकाल लागावा आणि आमच्या सर्व माता भगिनींना, डॉक्टरांना एक सेफ सिक्युअर असावं ह्या देशामध्ये, एवढीच आमची मागणी आहे। मुझे ऐसा लगता है कि गुड टच और बैड टच वाली जो चीजें है ना, वो आप अपने लड़कों को बताइए। आप जो भी लड़कियों को बोलते हैं ना कि 7 बजे के बाद बाहर मत निकलो, 8 बजे के बाद बाहर मत निकलो, ये आप आपके लड़कों को बोलिए तो ये लड़कियों के साथ भी नहीं होगा। अगर लड़के बाहर नहीं आएंगे या ये सब चीजें नहीं होंगी तो लड़कियों के साथ भी नहीं होगा। ये तो अभी मेडिकल कॉलेज के लड़की के साथ हुआ या जो भी है, इतना बाहर हुआ, बट
रोज वाली जिंदगी में ये इतनी सारी ऐसी चीजें होती है जो दब के रह जाती हैं और वो किसी को पता भी नहीं चलती, बाहर भी नहीं आती, क्योंकि उनके पास उतने पैसे नहीं होते, या उन जो विक्टिम के पेरेंट्स होते हैं वो लोग कुछ कर नहीं पाते बिकॉज ऑफ जो अपर अथॉरिटीज होती है, इसीलिए। तो सब चीजें जब आप आपके लड़कों को सिखाएंगे ना तो लड़कियां सेफ रहेंगी, मेरा कहने का मतलब ये है। और मैं ये बोलूंगी कि ये सिर्फ एक इंसिडेंट की बात नहीं है। हर यहाँ पर इंडिया में आपको एक भी लेडी ऐसी नहीं मिलेगी जो हरासमेंट का एक किस्सा अपने लाइफ का सुना नहीं सकती। तो ये कोई बहुत छोटी बात नहीं है, हर किसी को इसके लिए जागरूक होना पड़ेगा। जगह जगह सिक्योरिटी गार्ड्स होने चाहिए, जगह जगह सीसीटीवी कैमराज होने चाहिए और घर में अवेयरमेंट होनी चाहिए। सिर्फ जिसके साथ हो रहा है वो आवाज उठा रहे हैं और बाकी लोगों के लिए शर्मनाक बात है, ऐसा कुछ नहीं है। जो कर रहा है उसे शर्म नहीं आ रही तो आपको आवाज उठाने में क्यों शर्म आ रही है। और साथ में ये बात बहुत जरूरी है कि लेडीज के लिए कि हमें ये सब के लिए घर में अवेयरमेंट करानी चाहिए, आसपास के लोगों को सेफ एनवायरनमेंट बनाना चाहिए। आज हम अपने कलीग से सेफ नहीं फील कर रहे, आज हम अपने प्रोफेसर्स के साथ सेफ नहीं फील कर रहे, सिक्योरिटी गार्ड ही हमें सेफ फील नहीं करा रहा, सिक्योरिटी गार्ड से ही हमें डर लग रहा है। तो ये किस तरह की सिक्योरिटी मिल रही है हमें। सब कहते हैं कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी तो पढ़ी लेकिन बची नहीं। तो आज ये चीज ये दबनी नहीं चाहिए, ये इंसिडेंट दबना नहीं चाहिए, सबको आवाज उठानी चाहिए। और इस पे मांग हमारी ये है कि हमारे हॉस्टल्स के अंदर आदमी लोग ऐसे ही घुस जाते हैं और फिर सिक्योरिटी बोलती है कि हमने देखा नहीं, हमें पता नहीं चला। एडमिनिस्ट्रेशन बोलता है इंटरनली सेटल हो जाएगा, बेटा बाहर कंप्लेन मत करो, किसी को बताओ मत। तो ये सॉल्व होना चाहिए, हम इसके ऊपर आवाज उठा सके, इसका हमें राइट मिलना चाहिए और इस पे कार्रवाई तुरंत से तुरंत होनी चाहिए। लोगों के मन में डर बैठना चाहिए कि हाँ गवर्नमेंट कुछ कर रही है, सिक्योरिटी प्रोवाइड हो रही